आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की संशयित निदा खानच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी होतीये। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा सुद्धा पोलिसांसमोर हजर होणार का, हाही प्रश्न आहे। फरार काळामध्ये निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल सह संशयित आहे आणि नाशिकसह टीसीएस कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये आजचा दिवस बराच महत्त्वाचा ठरतोय। संशयित निदा एजाज खान हिच्या जामीन अर्जावर आज नाशिक रोड न्यायालयात सुनावणी होतीये। फरार काळामध्ये तिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आज पोलिसांसमोर हजर राहणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण ताजुणे आपल्या सोबत आहेत। किरण, निदा खानचा खूप दिवसांनी शोध लागला, त्यानंतर जी कारवाई सुरू झाली त्या कारवाईकडे तर लक्ष आहेच, मात्र आजची सुनावणी किती महत्त्वाची आणि किती वाजता आज ही सुनावणी होतीये? सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर निदा खान ज्या वेळेला फरार होती त्या काळामध्ये तिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्यांना सह आरोपी देखील करण्यात आलेलं होतं आणि जे पहिल्या गुन्ह्यातलं चार्जशीट दाखल करण्यात आलं त्यामध्ये देखील त्यांचा उल्लेख होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आता पोलिसांकडनं विविध गुन्ह्यांचा तपास केला जात असताना सध्याच्या घडीला निदा खान ही जी पहिल्या गुन्ह्यातील आरोपी होती तिने आज जामिनासाठीचा अर्ज केलेला आहे। तर मागील गुन्ह्यामध्ये तिला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। दुपार सत्रामध्ये ही सगळी सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला मतीन पटेल याला देखील नाशिक पोलिसांनी नोटीस बजावलेली होती। त्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस या टीसीएस प्रकरणातील एकूणच 2 घडामोडींच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे। श्रद्धा, अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।